अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि बरकातुहू। आज आपण बहिणाबाई चौधरी यांची खोप्यामधील खोपा या कवितेवर आधारित काव्यपंक्तींचा सरळ अर्थ याचा अभ्यास करणार आहोत। कवितेत बहिणाबाई चौधरी म्हणतात, अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला। याचा अर्थ आता पाहू। या कवितेमधील कोणत्याही ओळींचा अर्थ लिहिताना आपण सुरुवातीला खोप्यामधी खोपा या कवितेत बहिणाबाई चौधरी यांनी सुगरण पक्ष्यांमध्ये असणाऱ्या सृजनशीलतेचे वर्णन केले आहे, असं आपण प्रत्येक ओळींचा अर्थ लिहिताना लिहू। आता अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला। याचा अर्थ लिहिताना आपण लिहू, सर्व घरट्यांमध्ये सर्वात सुंदर व चांगले घरटे सुगरणीचे आहे। तिने आपल्या पिलांसाठी झोका झाडाला बांधला आहे। कवितेतील पुढच्या ओळी पाहू। पिल निजले खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला। याचा अर्थ सुगरणीची पिलं घरट्यात झोपली आहेत। ते घरट म्हणजे जणू झुलता बंगला आहे। त्या सुगरण पक्ष्याचा सारा जीव तिच्या पिलांमध्ये आहे, जणू तिने तो जीव झाडावर टांगला आहे। पुढं बहिणाबाई चौधरी म्हणतात, खोपा इनला जसा गेलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा। याचा अर्थ पाहू। सुगरणीचा विणलेला खोपा हा त्या गिलक्याच्या कोसासारखा सुंदर दिसतो। माणसाने पाखराची कुशल सौंदर्यपूर्ण कारागिरी पाहावी। यानंतर बहिणाबाई चौधरी म्हणतात, तिची उलिशीच चोच तेच दात तेच ओठ, तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट। याचा अर्थ पाहू। सुगरणीची चोच इवलीशी आहे, तेच तिचे दात व ओठ आहे। चोचीने तिने सुंदर घरटे विणले आहे। हे माणसा, तुला देवानं 2 हात आणि 10 बोट दिली आहे। तू कौशल्याने सुंदर निर्मिती कर।